बघा आता वाजलेत 6:19. आज खूपच उशीर झाला उठायला आणि आज खूप काम आहे मागं आणि आजच उशीर झाला उठायला. सो चला आज दिसेलच तुम्हाला माझी पुढची ब्लॉग, पुढची व्हिडिओ मी काय काय करते, काय काय नाही तर. आता मी थोडं योगा करते, माझा जो रोजचा रुटीनचा आहे तो. सो चला. आणि हो, स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे बघा. कारण कसं आहे, स्वतःसाठी वेळ काढू तेव्हाच आपला वेळ चांगला जाईल, तेव्हाच आपले दिवस चांगले जातील. कसं आहे, आपण म्हणतो ना माझी चिडचिड होते, सदाकदा मला दुखणं येते, तर तुम्ही प्राणायाम किंवा योगा किंवा जे तुमच्याकडनं बंद पडेल ते करा, पण करा तुम्ही जे शक्य होईल. साफसफाईची वारी आणि हो माझं तर आता एक चालू आहे झाली बाहेरची साफसफाई. माझ्या मते तर सगळ्यांचा दिवस असाच चालू होता असं, जोपर्यंत अंगण ओटा वगैरे पुसल्या जात नाही तोपर्यंत कोणाचा दिवस चालू पण होत नसेल. माझं पण तसंच आहे बघा. जोपर्यंत अंगण ओटा मी पुसत नाही तोपर्यंत माझं काही म्हणजे मला असं वाटत नाही की माझं काही चालू होईल. आणि इथून पुढंच मी बाकीच्या कामाला लागते, कारण की जेव्हा ही फ्रेश होईल तेव्हाच मला घरामध्ये व्यवस्थित चांगलं आणि अखंड लक्ष्मीचं आणते बघा. तर हे करतच असतील, पण जे नसेल करत तुम्ही पण करून बघा. खूप फ्रेश वाटतं, खूप चांगलं वाटतं बघा. तर चला आता पुढच्या कामाला लागू. चला. इथं चालू झाले आता बाकीचे कामं. माझ्याकडे इथं एक स्प्रे आहे, तो स्प्रे मारते मी. थोडंसं पाणी आणि एका फडक्याने सगळं साफ करून घेते सॉरी एका कपड्याने. कारण कसं आहे, आपण झोपल्यानंतर आपल्याला काय माहिती तर किडे वगैरे पाल बिल येऊन जर काही झालं असेल तर आपल्याला काय माहिती ना, बरोबर आहे का नाही. आणि आपण तसंच चम्मच भाजीचा किंवा काही पण ठेवून देऊ शकतो. तसं न करता हे पण करा, चांगलं असतं बघा स्वतःसाठी पण आणि मुलांसाठी पण. इथं मी पालक आणि डाळ शिजायला टाकते. स्वयंपाक करताना काय करायचं ना, एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ठेवायचं किंवा जग बिगमध्ये. पण ते सोपं जातं घडी आपल्याला ना. घे तांब्या टाकीमध्ये घे किंवा हांड्यामध्ये, ते कुटाणा आपल्यालाच वाटतं बघा. त्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे आणि करून पण बघा. तर बघा इथं स्पीडनी म्हणजे मी ते स्पीड वाढवलेली आहे. तर चालू आहे बघा आता काम. आणि स्वामींचं पण मंत्र वगैरे लावून देते मी. तिथून पुढंच माझे कामं चालू होते बघा. इथे आता एक 5-6 पोळ्यांची कणिक तिंबून घेते. मोठा मुलगा बहिणीच्या घरी असतो बघा. त्याच्या 11वीचे क्लास चालू झाले ज्येष्ठ, तो त्याला तिकडनं तिच्या घरापासून क्लास जवळ पडतो, तो तिकडं असतो बघा. इथे नाश्त्याची तयारी बघा. आणि हो, डाळ पालक बनवताना ना, जेव्हा डाळ आणि पालक शिजेल ना, त्याच्यामध्ये लसणाची फोडणी देऊन कुकरमध्ये कशात पण शिजवशाल ना, तर त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं बघा आणि थोडंसं खाटून घ्यायचं. खूप छान लागते बघा. भाकरीसोबत, बाजरीच्या, ज्वारीच्या, पोळीसोबत, भातासोबत खूप मस्त लागते. आणि हो, करून पण बघा माझ्या पद्धतीने मस्त लागते बघा. खूप दिवसापासून विचार पण यायचे मनामध्ये की असं काय करून मी जेणेकरून 4 लोक मला माझ्याच नावाने ओळखतील. किती दिवस घर घर घर
आता तर असं आहे की म्हणजे सगळ्या सुविधा आहे. फोन, व्हॉट्सॲप, यूट्यूब आपण ऑनलाईन काही पण करू शकतो. जमलं आपल्याला. हे बघा, आपल्या मनात जर इच्छा राहिली तर माझा हा पर्सनल खूप अनुभव आहे. मनात जर इच्छा राहिली ना, काही पण होऊ शकतं आणि काही पण करू शकतो आपण. असं नाही की हे मला जमलं नाही, हे त्याला जमलं आहे, मला जमणार नाही, असा विचार कधी नाही करायचा. करून बघायचं, प्रयत्न करून बघायचं, यश नक्की भेटेल एक दिवशी. मी ह्याच आशेवर यूट्यूब खोललं आहे. बघा, मला काही नॉलेज नाही जास्त, म्हणजे मला काही बोलता पण येत नाही जास्त. माझा खूप शांत स्वभाव आहे. पण नाही, म्हटलं हे पण चॅलेंज स्वीकारलं आणि हो, हे पण करायचं आहे मला. का नको करायचं? म्हणजे अरे, आयुष्यात आलं आहे ना, नंतर असं नको पश्चाताप व्हायला आपल्याला म्हातारपणात की अरे, मी त्यावेळेस जर हे केलं असतं तर आत्ता माझं असं नसतं. तर करून बघायचे, प्रयत्न करून बघायचे. बघा, प्रयत्न केल्याशिवाय काही होत नाही. केले तर होतं, नाही तर काही होत नाही. त्यापेक्षा करून बघायचं. एक तर होईल, नाही तर नाही होणार, दोन्हीपैकी एक होईल. पण हार कधी मानायची नाही. बघा, नाही, हार कधी मानायची नाही. मी तर नाही मानत. बघा, जे आलं ते मी कामं करते. मी सगळे कामं केलेले हां. सगळे धुणं, भांडे मी इथून पुढं व्हिडिओमध्ये शेअर करेनच बघा तुमच्यासोबत. आता नाही सांगत मी. तर इथं माझी चालली बघा हळूहळू देवपूजा. एकदा साईला म्हटलं, ते पाणी तू काय कर, आपण जे पाणी ठेवतो ना देवाऱ्यामध्ये ते याच्यात टाकून दे म्हटलं, एखाद्या झाडाला टाकून दे. हा फोटो खूप फेवरेट आहे बरं का माझा. खूप आवडतो तो मला फोटो. माझी देवी कालिंका माता ती. मी एक व्हिडिओ पण टाकला आहे बघा कालिंका माताचा. नसेल बघत तर प्लीज तो पण बघा जाऊन. आणि चलो, चालू आहे आता इथं. देवपूजा झाल्याशिवाय घराला घर पण नाही. म्हणजे देव असल्याशिवाय घराला घर पण नाही आणि आपल्या जगण्याला पण अर्थ नाही. तर त्याच्यासाठी रोज नित्यनेम देवपूजा करायला पाहिजे. मी रोज देवपूजा करते. म्हणजे 4 दिवस अगर म्हणजे देवपूजा जमत नाही, पण मला आवडतच नाही ते. असं एकही दिवस टळणार नाही की माझी देवपूजा होणार नाही. माझी रोज नित्यनेम देवपूजा असते. बघा, देवपूजा वगैरे झाली माझी. आता मी करणार आहे नाश्ता. ही पोहा इथं आहे, ग्रीन टी, टिफिन पण पॅक झाला आहे. तर जायचं आहे. बोलू आपण थोड्या वेळाने. तर आवरलेत बघा आता सगळे कामं. आता निघायचं आहे मुलांच्या शाळेमध्ये. शाळेतून मेसेज आला होता की काम आहे, तर त्यांनी बोलवलेलं आहे. तर चला, दाखवते मुलांची शाळा पण आज मी तुम्हाला, आणि तिथनं मग ऑफिस. सो चला. किती छान दिसतंय ना साई? हे बघ, संत मीरा विद्यालय. तर इथलचं आता काम आवरलं आहे बघा. आता निघलो आहे मी ऑफिसला. काही नाही, थोडंसंच काम होतं शाळेमध्ये. मला वाटलं आज 10वीचा रिझल्ट आहे त्याच्यामुळे आले होते, पण रिझल्ट आहे 20 तारखेला. आणि हा आहे माझा मुलगा 10वीला. सो चला, आता जायचं ऑफिसला. आले बघा मी आता ऑफिसला. आता वाजले 11. दिवशी झाला आहे पहिला. मुलांच्या शाळेत गेले होते, थोडं काम होतं. ते म्हणलं गणवेशचा त्यांनी मॅसेज टाकला होता. मला वाटलं गणवेश भेटणार, म्हणलं शाळेतनं. चला म्हटलं. त्यांनी कार्ड दिलं या दुकानाहून, गणवेश घ्या म्हणून.
चला बोलू नंतर. आता पटपट कामावरून म्हणजे बरेच उशीर झाला आहे. सो बाय. या सगळेजण जेवायला. आता जेवायचा टाईम झाला आहे. टाईम दाखवते ना तुम्हाला किती वाजले. वाजले 2:20 झाले. मला दिसते का 2:20 झाले. जेवायचा टायमिंग काही फिक्स नसतं. जेव्हा भूक लागली तेव्हा जेवते मी. आता बसली मी जेवायला. सगळ्या दाखवते काय काय. बघा पालकाची भाजी, भात, चपाती. या सगळेजण जेवायला. तर चला आता निघली मी घरी. आता वाजले 5:10 झालेत बघा. आता इथून घरी गेल्यावर बघू पुढं ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला. पण आता तिथनं निघते मी. तर चला रे बाबा चला. बघा इथं गाडीवर बसण्याहून बी भांडणं यांचे. तो म्हणतो मी बसन ना, म्हणतो मी बसन पहिले. बघा या इथं ऑफिस आहे. इथं महादेवांची मूर्ती तर बघा दाखवते ना. तो बघा छान आहे ना. हॅलो. सो ऑफिसमधनं केव्हाची आले बघा मी. जरा बाहेर गेले होते, काम होतं. आणि मार्केटमध्ये पण जायचं होतं, जरा भाजीपाला आणायचा होता. ऑफिसवरनं जे आल्यावर कामं असते माझे ते तर सगळे जवळपास झालेच आहेत. इतकी गरमी म्हणशाल तुम्ही. बापरे. काल पाऊस पडला पण इतकं गरम होतं तर बस कधी म्हणजे घरात असं थांबवं वाटत नाही. आणि व्हिडिओ करायच्या टायमाला फॅन बंद ठेवावा लागतो. हे सगळा आवाज त्याच्यामध्ये येतो. सो आता मी ती भाजी आणली, कोथिंबीर आणली. म्हटलं निवडून सगळं ठेवून द्यावं. कारण की जर आत्ता आवरून ठेवलं ना सकाळी खूप गडबड होती. म्हणजे सुधरतच नाही काम. आणि भाजी सोय आत्ताच करून ठेवावं लागते सकाळची. तर सकाळी एवढं सकाळी तर भाजीवाले नसते. मग एक तर भाजीला नसतं, मग लई पंचायत होती भाजीची. सो चला भाजीपाला निवडते, मग नंतर आपण बोलूच या. जेवण वगैरे काही बनवायचं नाही बघा. सकाळचं भाजी भात आहे. आणि साईची तब्येत आता ठीक नाही आहे. साई हाय कर. त्याला ताप आली आहे थोडंसं. आता मेडिकलमधनं गोळी आणली नाही. बघू जर गोळी नाही फरक पडला तर दवाखान्यात घेऊन जाईलच त्याला मी. आणि जेवणाचं त्याला काय खायचं आहे तुला? पास्ता. त्याला खायचा आहे पास्ता. तर आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पास्ता दाखवते कसा बनवायचा तर. सो चला आता भाजी निवडते आणि पहिले फॅन चालू करते, खूप गरमी होती. तर इथं भाजीपाला निवडणं चालू आहे बघा. फ्रीज नसल्यामुळे इतका प्रॉब्लेम येतो ना माझ्याकडं. म्हणजे दूध फुटतं, कधी भाजी खराब होती. आता हे उन्हाळ्याचे दिवस चालू आहे ना, त्याच्यामुळे थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये नाही एवढा ताण होत मला. आणि म्हणजे लागन तसा भाजीपाला आणावा लागतो. आणून पण ठेवला का तो पण खराब होतो. मग जसं लागन तसं आणावं लागतं. तिथं साईला म्हटलं तू चलतो का दवाखान्यात जाऊ आपण, त्याची तब्येत जरा ठीक नाही आहे. तो म्हणे नको म्हणे मम्मी, आपण उद्या जाऊ म्हणे. येता मेडिकलमधनं एक गोळी आणली मी त्याला. आता बघू त्या गोळीने राहिलं तर ठीक आहे, नाहीतर मग उद्या दवाखान्यात घेऊन जावंच लागेल. कसं आहे मुलांची तब्येत ठीक नसली ना मन पण लागत नाही बघा. ते असं असतं ना, ते सगळं दुखणं एकीकडे, पण मुलांचं दुखणं नको वाटतं. भीती वाटते मला खूप मुलांच्या दुखण्याची. कारण की ना माझ्या आयुष्यात खूप दुःख आणि खूप म्हणजे कष्ट अजून पण करतेच आहे मी. आणि खूप काहीतरी बघितलेलं आहे. माझं मुलांशिवाय मला कोणी नाही आहे बघा. तर मुलांना लय जपते बघा मी. सो आता व्हिडिओचा एंड करणार आहे मी. आणि हो माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा. माझा थोडासा मूड ऑफ आहे कारण की मुलाची तब्येत पण ठीक नाही आहे. नाही तर बरंच काहीतरी बोलायचं होतं, मला सांगायचं होतं, पण नको जाऊ द्या. एक तर मुलं म्हणजे जीव की प्राण आणि त्याचीच तब्येत ठीक नाही आहे. तर करमत नाही मला, पण जरा बोर झाल्यासारखंच वाटतं आहे. त्याला ताप पण आहे थोडासा. उद्या त्याला दवाखान्यात घेऊन जातेच. आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा
आणि हो कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही. सो तोपर्यंत बाय.